नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. सध्या माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलवर चालू असलेल्या संत मालिकेतील हे 11वे संत तुकाराम महाराज. आत्तापर्यंत या चॅनलच्या माध्यमामधून आपण संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, संत जनाबाई, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ इत्यादी 10 संतांचा थोडा परिचय करून घेतला. विषयाचा आवाका बघता मी तुमच्यापर्यंत पोचवत असलेली या थोरांची माहिती, त्यांचं कार्य बघता खूप कमी आहे, परंतु आपल्या या संस्कृतीच्या वैभवाचा आपणाला थोडा तरी परिचय व्हावा यासाठीचा हा प्रयत्न. तर मंडळी, आपली संत परंपरा म्हणजे आपले एक वैभव आहे, ही आपली एक श्रीमंती आहे. आपले हे संत लोकांच्या कल्याणासाठी झटणारे, समाजामध्ये समानता येऊन उच्च-नीच भेद लोप पावावेत यासाठी प्रयत्न करणारे आणि परमेश्वराच्या ठाई चित्त ठेवल्यानंतर मिळणारी जी मनःशांती आहे ती सर्वांना उपभोगता यावी अशा परोपकारी वृत्तीने प्रेरित झालेले असे हे संत. आपले सगळे संत समाजाला मार्गदर्शक ठरणारे तत्त्वज्ञान स्वतः जगणारे आणि त्याचा उपदेश करणारे असे होते. हे संत समाजाचे नेते होते, समाजाचे गुरु होते. सर्व संतांच्या विचारामध्ये समाज कल्याणाची तळमळ अतिशय तीव्रपणे असलेली आपल्याला दिसते. लोकांनी सुखी व्हावं, प्रत्येकाने दुसऱ्याला सुखी करावं असा उपदेश संतांनी केला. एवढंच नव्हे तर स्वतःच्या जीवनातही हा उपदेश त्यांनी प्रत्यक्ष आणून दाखवला. संत हे समाजाचे जरी गुरु असले तरी त्यांचेही कोणी लौकिक गुरु असतातच. या सर्व संतांनी एकमुखाने आपले गुरु मानले ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव हा तुकोबांचा अभंग प्रसिद्धच आहे, आपणा सर्वांना हा परिचित आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबांना उद्देशून तुकोबा म्हणतात की मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहनं पायी बरी. असं म्हणून स्वतःकडे ते उणेपण घेतात. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे. असं सांगून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. असा तुकारामांचा भक्तिभाव आहे. मराठी भक्त परंपरेमध्ये आणि कविमंडळात सुद्धा तुकाराम महाराजांना अनन्य स्थान आहे. तुकोबाई संत शिरोमणी, त्यांनाही जगद्गुरू म्हणून संबोधले जातं. अणुरणिया थोकडा असा असलेला तुकाराम आपल्या विवेक बळाने आकाशा एवढा बनला आणि ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया रचला त्या भागवत मंदिरावरचा कळस होऊन तुकाराम शोभत राहिला. ही घटना तुकाराम महाराजांना चिरंजीव पद देणारी अशी आहे. तुकाराम हे एक महान मराठी संत आणि कवी. पुण्याजवळ देहू येथे 96 कोळी मराठ्यांच्या मोरे उपनावाच्या वंशामध्ये ते जन्मले. ते घरचे सधन, शेतीवाडी, सावकारी होती घरची. घरात परंपरेने विठ्ठलभक्ती चालत आलेली होती. या घराण्याचे मूळ पुरुष जे विश्वंभर इसवी 14वे शतक हे विठ्ठलाचे फार मोठे उपासक होते. त्यांनी आपल्या घराजवळच विठ्ठलाचं मंदिर बांधलं होतं. त्यामुळे विश्वंभरापासून वडील भोलोबापर्यंत विठ्ठल भक्तीचा वारसा या घरामध्ये चालत आलेला आपल्याला दिसतो. या भक्तियुक्त वातावरणामुळे तुकारामांवर अतिशय शुभ असे संस्कार बालपणापासूनच घडले. विठ्ठल कोळीचे दैवत किंवा पंढरीची वारी आहे माझे घरी अशा उक्तीतून तुकारामांनी अभिमानाने या परंपरागत संस्कारांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हे त्यांचे वचन त्यांच्याच बाबतीमध्ये
पूर्णपणे लागू असलेले आपल्याला दिसतं. महाजनकीच्या वृत्तीमुळे लिहिणे वाचणे तुकोबांना लहानपणीच येत होतं. संस्कृताचाही त्यांना परिचय होता. त्यांना वेदविद्येचा अधिकार नव्हता, परंतु गीता आणि भागवताचं त्यांचं सखोल चिंतन होतं. कथा कीर्तनामधून भजनामधून सतत कानावर पडणाऱ्या या संत वाणीने ते अगदी बहुश्रुत झालेले होते. तुकारामांना 2 भाऊ, थोरला सावजी हा मूळचाच विरक्त आणि धाकटा कान्होबा हा तुकोबांच्या आज्ञेत वागणारा. सगळं काही सुरळीत चालू असताना नियतीने जणू त्यांच्यावर दुर्दैवाचे दशावतार दाखवण्याचंच ठरवलं. कसे काय ते पाहूया उद्याच्या भागात.